उठा, जागे व्हा, संघर्ष करा व ध्येय प्राप्त झाल्याशिवाय थांबू नका असे प्रेरणादायी विचार देणारे महामानव विश्वगुरु स्वामी विवेकानंद यांचा जन्म 12 जानेवारी 1863 मध्ये कोलकाता या ठिकाणी झाला. अवघ 39 वर्ष 5 महिन्याचं आयुष्य लाभलं असलं तरी सुद्धा त्यांनी आपल्या जीवनामध्ये समाजाला दिशादर्शक असे प्रेरणादायी कार्य केले आणि म्हणूनच 12 जानेवारी हा दिवस राष्ट्रीय योग दिन म्हणून साजरा केला जातो. हा दिवस 1984 साली जाहीर करण्यात आला आणि 1985 पासून संपूर्ण भारतामध्ये राष्ट्रीय योग दिन म्हणून साजरा करण्यात आला. याचा मुख्य उद्देश म्हणजे युवकांमध्ये प्रेरणा जागृत करणे आणि स्वामी विवेकानंदांचे असणारे विचार व आचार आजही युवकांनी आचरणात आणावे यासाठी प्रयत्न करण्याच्या दृष्टिकोनामधून राष्ट्रीय योग दिन हा साजरा केला जातो. यू कॅन डू एनिथिंग अँड एव्हरीथिंग, बिलीव्ह इन दॅट अशा प्रकारे सांगून सर्व क्षमता तुमच्यामध्ये आहेत आणि तुम्ही स्वतःवर लक्ष केंद्रित करा अशा प्रकारचा संदेश स्वामी विवेकानंद यांनी दिलेला आहे. जेव्हा एक युवक स्वामी विवेकानंदांकडे गेला आणि म्हणाला की स्वामीजी मला ध्येय प्राप्त करायचं आहे, तेव्हा स्वामी विवेकानंद त्यांना काही न म्हणता सोबत चालण्यासाठी सांगितलं. स्वामी विवेकानंद पुढे चालत होते, युवक मागे गेला. जात असताना जाता जाता नदीमध्ये गेले, अर्ध्या नदीच्या पात्रापर्यंत गेले. युवक सोबतच होता. स्वामी विवेकानंदांनी युवकाच्या मानेला धरलं आणि नदीमध्ये बुडवण्याचं काम केलं आणि काही क्षणांनी वर काढलं आणि त्या युवकाला प्रश्न विचारला की जेव्हा तू पाण्यामध्ये होतास त्यावेळेस तुला कशाची गरज होती. तेव्हा त्या युवकानं सांगितलं की मी पाण्यामध्ये असताना मला श्वासाची गरज होती. आणि स्वामी विवेकानंदांनी त्या युवकाला सांगितलं की पाण्यामध्ये असताना जशी तुला श्वासाची गरज होती तसंच तुला आयुष्यामध्ये ध्येय प्राप्त करण्याची गरज वाटू दे, म्हणजे तू यशस्वी होशील. आणि अशी यशस्वी होण्यासाठी त्यांनी मोठ्या प्रमाणामध्ये प्रेरणा देण्याचं काम केलं. त्याचबरोबर या जगाला समतेचा दृष्टिकोन देत असताना जेव्हा शिकागो या ठिकाणी धर्म परिषद भरली होती तेव्हा त्या धर्म परिषदेमध्ये सर्वच जगातील विविध धर्माचे प्रतिनिधी आलेले होते आणि आपला धर्मग्रंथ मांडण्याची वेळ आली तेव्हा स्वामी विवेकानंदांनी आपला धर्मग्रंथ हा सर्वात खाली ठेवला आणि बाकीच्या धर्मगुरूंनी आपापले ग्रंथ त्यावर ठेवले. आणि नंतर स्वामीजींना विचारण्यात आलं की स्वामीजी तुमचा धर्म हलका आहे का, कारण सर्वात खाली तुमचा ग्रंथ आहे. तेव्हा स्वामी विवेकानंद म्हणाले की माझा हिंदू धर्म हा जगाची जननी आहे. तेव्हा धर्मगुरूंनी विचारलं ते कसं काय. तेव्हा स्वामी विवेकानंद म्हणाले की माझा धर्मग्रंथ हा सर्वात खाली आहे आणि तो जर मी काढून घेतला तर कोणताच धर्मग्रंथ टिकणार नाही. याचा अर्थ माझा धर्मग्रंथ हा जरी खाली असला तरी सुद्धा माझ्या धर्मामध्ये सर्व धर्मातील लोकांना सामावून घेण्याची सहिष्णू दृष्टी आहे हे दाखवून देण्याचं काम केलं. त्याचबरोबर शिकागो धर्म परिषदेमध्ये विविध आलेल्या धर्माचे लोक हे आपला धर्म कसा श्रेष्ठ आहे आणि आपल्या धर्मामध्ये कशा चांगल्या गोष्टी आहेत हे सांगण्याचं काम केलं. त्याच वेळेस या जगाला मानवता धर्म शिकवण्यासाठी स्वामी विवेकानंदांनी सांगितलं की धर्माचं भांडण हे धर्माशी नाही तर अधर्माशी असतं. प्रत्येक धर्म हा चांगलाच आहे. तुमचा धर्म चांगला आणि आमचा धर्म वाईट असं नाही, तर सर्व धर्म चांगले आहेत. सर्वच धर्मामध्ये सहिष्णुता असायला पाहिजे आणि हिंदू धर्म हा सर्व धर्मांना सहिष्णू बाळगणारा धर्म आहे. आपल्या धर्मामध्ये इतर धर्मांनाही चांगल्या प्रकारे वागणूक दिली जाते. त्यामुळं आमचा धर्म ही जननी आहे अशा प्रकारचं स्वामी विवेकानंदांनी सांगण्याचं काम केलं. त्याचबरोबर स्वामी विवेकानंदांनी आपल्या आचरणाच्या माध्यमामधून या ठिकाणी ब्रह्मचर्यत्वाचं पालन केलं आणि चारित्र्य संपन्नतेची ओळख जगाला करून दिली. ते करत असताना अमेरिकेमधील एक स्त्री स्वामी विवेकानंदांकडे आली आणि म्हणाली की स्वामीजी मला तुमच्यासोबत विवाह करायचा आहे. तेव्हा स्वामी विवेकानंदांनी म्हणाले की माझ्यासोबत का विवाह करायचा आहे. तेव्हा ती स्त्री असं म्हणाली की मला तुमच्यासारखा पुत्र हवा आहे. तेव्हा स्वामी विवेकानंद म्हणाले की माझ्यासारखा पुत्र असण्यापेक्षा मीच तुझा पुत्र समज. म्हणजे या जगाला सहिष्णुतेचा आणि पर स्त्री माता बहीण मानण्याचा जो दृष्टिकोन देण्याचं काम केलं आणि जगामध्ये भारताची जी ओळख आहे, भारताची जी संस्कृती आहे, ती संस्कृती जगात मानवतावादी दृष्टी आहे हे दाखवण्याचं काम केलं. जेव्हा त्यांनी आपल्या भाषणामध्ये अमेरिकेतील माझ्या बंधू आणि भगिनींनो म्हटलं त्यावेळेस सर्वच जण भारावून गेले, कारण स्वामी विवेकानंद यांच्या दृष्टिकोनामध्ये विचारामध्ये समता आणि मानवतावादी दृष्टिकोन होता. असा मानवतावादी दृष्टिकोन देणाऱ्या महामानवाला त्यांच्या जयंतीनिमित्त शतश नमन करतो.